सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ। गेल्या 6 वर्षात सोन्याच्या किमतीमध्ये 200% वाढ, तर 32,000 रुपये सोन्याचा भाव 98,000 रुपयांवर। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची मोदींसोबत पहिलीच भेट, तर भाजपच्या आगामी वाटचाली संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली चर्चा। अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा। पाणी दूषित असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तर तिवसा गावात जलशुद्धीकरणाचं यंत्र पूर्णत्वास नाही। नागपूरमध्ये शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। बियर बारमध्ये शासकीय अधिकारी फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ, तर मनीष नगरच्या एका बारमधील व्हिडिओ व्हायरल। टोल नाक्याच्या विरोधात शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। मुंबई गोवा महामार्गावर टोल नाक्याची उभारणी, तर रस्त्यावर खड्डे असताना टोल वसुलीची तयारी। पुण्यातील गुडलक कॅफे 2 आठवड्यानंतर पुन्हा सुरू, तर 14 जुलैला एफडीएनं कारवाई करत कॅफे तात्पुरता बंद केला होता। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची गळफास घेऊन आत्महत्या। राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड। हिंडन विमानतळावरून टेक ऑफ करताना अडथळा, तर कोलकात्याला जाणारं प्रवासी विमान हे विमानतळावरच अडकलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर मंदिरामध्ये सेवेकऱ्याला बेदम मारहाण। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केली मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।